महापुरुष न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। 2 वर्षापूर्वी महादुला नगरपंचायतीतील उड्डाण पुलाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे नाव येथील आंबेडकरी समाजाने दिले होते, परंतु राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी व महादुला नगरपंचायत आणि स्थानीय पोलीस प्रशासनावर दबाव टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिटवण्याचा प्रयत्न येथील महादुला नगरपंचायत प्रशासनाने केले आणि तिथे वेगळेच दुसरे नाव देण्याचा आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा सत्ताधारी भाजप नेत्यांचा डाव असल्याचा आरोप माजी नगरसेवक रत्नादीप रंगारी यांनी वस्ट चॅनलच्या माध्यमातून केला आहे। तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप रत्नादीप रंगारी यांनी केला आहे। नाव लिहिलेलं होतं 2 वर्ष अगोदर आणि त्यावेळेस काही राजकारणी लोकांनी जे स्वतःला मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी रातोरात या विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर चौकचं पोलीस प्रशासनाकडून ते मिटवण्यात आलं, नॅशनल हायवेकडून मिटवण्यात आलं। अशा प्रकारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव होतं ते नाव मिटवण्याच्या यांच्यात धाडस आणि जेव्हा निवडणुका येतात तेव्हा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद खूप मोठ्या नारे लावतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून एससी समाजाचे व्होटिंग घेण्याकरिता फक्त एक दलित वोट बँक घेण्याकरिता फक्त बाबासाहेबांचे नाव घेतात। परिसरासाठी 1 कोटीचा निधी मिळालेला आहे। 1 कोटीमध्ये नगरपंचायतीची मागे हे फुटपाथ बनवलं, हे रेलिंग बनवली, हे रेलिंग सुद्धा तुटणार आहे आणि रेलिंग तुटल्यानंतर अजून याला वेगळ्या पद्धतीने सुशोभीकरण करून 1 करोडचा निधी सँक्शन करून या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगळ्या पद्धतीनं लूक तयार करणार आहे असं आम्हाला करण्यात आलेलं आहे। काही वेगळंच नाव या चौकाला देण्याचा प्रयत्न आहे का असा संभव चालू आहे की आपण 1 वर्षानंतर तुम्ही स्वतः या ठिकाणी पाहू शकाल की काय होणार आहे। म्हणजे ज्या आंबेडकरी समाजाला दाखवण्यात आलं की येथील स्थानीय भाजपचे जे नेते आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानतात, आंबेडकरी समाजाबद्दल त्यांना खूप प्रेम आहे, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जे नाव या अगोदर 2 वर्षाआधी विचार केलं होतं समाजाच्या माध्यमातून, हे नाव आता मिटवण्याचा प्रयत्न होणार आहे। हो, बरोबरच आहे की आम्हाला आता पूर्ण समजलं आहे की यामध्ये राजकारण इथल्या स्थानिक भाजप नेत्याचे जे आहे हे पूर्ण पडलेले आहे आणि त्यांना सांगू इच्छितो फक्त त्यांना जे त्या ठिकाणी एससी समाजाच्या फक्त नॉमिनल जे लोक असतात, जे चप्पल धुणारे किंवा त्याच्या मागे फिरणारे ते लोक खरे आंबेडकरवादी नाही आहेत। त्यांना आपला स्वतःचा स्वार्थ पाहायचे आहे की माझी ठेकेदारी चालली पाहिजे, मी नगरसेवक बनलो पाहिजे, मी इथून कामधंदे घेतले पाहिजे, बस त्यांना फक्त हेच पाहू शकता की काही राजकारणी लोकांनी म्हणजे इलेक्शन पुरतं मर्यादित राहण्याकरिता आम्ही अशी घोषणा करतो या ठिकाणी 5.5 कोटीचा आम्ही निधी देतो आंबेडकर स्मारकाकरिता, पण तुम्ही पाहू शकता की त्या 5.5 कोटीमध्ये हे स्मारक असं वाटते की हे स्मारक आहे की विद्यार्थ्यांची शाळा आहे। अशा पद्धतीने या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निर्माण केलेलं आहे। अशा पद्धतीनं अगर या परिसरामध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी वास्तू तयार होत आहे ती वास्तू एखाद्या चांगल्या पद्धतीने अगर झाली असती तर आम्हाला प्रामाणिक इच्छा झाली असती की खरंच यांना आस्था आहे। परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीनं होत नाही। या कामामध्ये अनियमितता भ्रष्टाचार होत आहे असं तुम्हाला वाटते का? या ठिकाणी एवढं भ्रष्टाचार आहे, ह्या महागुला नगरपंचायतच्या हद्दीमध्ये हे काम चालू आहे। हे टेंडर अभावमध्ये देण्यात आले। आतमध्ये अगर तुम्ही जहां ना प्युरिंग झालेली आहे ना ते तुम्ही आतमध्ये जाऊन बघा की कशा पद्धतीनं स्मारक बनत आहे आणि अशा पद्धतीनं अगर स्मारक बनत असेल तर स्मारकाची 2 वर्षानंतर त्या स्मारकाचे जे खंडर होऊन जाईल असं वाटते आम्हाला। अशा पद्धतीनं अगर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक होत असेल तर अवहेलना करण्यासारखं असं वाटते आम्हाला। पण या ठिकाणी जे स्मारक चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सुद्धा आपल्याच आंबेडकरी समाजातल्या काही कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन स्मारक समिती सुद्धा बनलेली आहे। मग स्मारक समिती जे देखरेख करण्यासाठी बनलेली आहे त्यांचं सुद्धा याच्यावर दुर्लक्ष होत आहे का? मग स्मारक समितीमध्ये बी त्या ठिकाणी ठेकेदार बनलेले आहे, स्मारक समितीमध्ये त्यांना काम मिळत आहे म्हणून ते लक्ष देत आहे, पण
त्या लक्ष देण्याकडे एखाद्या चांगल्या माणसाकडून, चांगल्या ठेकेदाराकडून अगर काम झालं असतं तर आम्हाला असं वाटलं असतं का खरंच ही स्मारक वाखाणण्याजोगी आहे. या ठिकाणी एक मंदिरच्या परिसरामध्ये आजूबाजूला बघा की एक चांगलं एक स्मारक बनत आहे. आणि स्मारक खरंच आहे की त्या ठिकाणी जे तुम्ही पाहाल की क्वालिटी मेंटेन केलेली आहे. अशा पद्धतीने या देवी मंदिराच्या पुढे जे स्मारक बनत आहे त्याची क्वालिटी मेंटेन केलेली आहे. अशा पद्धतीने अगर क्वालिटी मेंटेन केली असतं तर आम्हाला असं वाटलं असतं की या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब स्मारक बनत आहे तर याच्यामध्ये दुजाभाव होत आहे असं आम्हाला वाटत आहे. फक्त निवडणुका आल्यामुळे फक्त दलित समाज दिसतो यांना, त्यानंतर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब दिसत नाही. हे मनुवादी आंबेडकरी समाजाच्या पुढे बाबासाहेबांचा मुलगा आणला जात आहे. आंबेडकरी समाजाची दिशाभूल होत आहे. काय वाटते तुम्हाला? खरंच आहे की आंबेडकर समाजाची दिशाभूल होत आहे. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे मनुवादी लोकांचे जेव्हा सरकार येते ना, या सरकारमध्ये जे राहिलेले आमच्या समाजाचे बी नेते असे नालायक भरलेले आहे की आतापर्यंत महाबोधी विहारासारखं अजून मुक्त झालेलं नाही. त्या ठिकाणी आठवले साहेब आहे, त्या ठिकाणी मंत्री आहे. अशा पद्धतीनं अगर महाबोधी विहारसारखं अगर मुक्त नाही होत असेल तर आम्हाला असं वाटतं की दलित समाजामध्ये यांनी राहून का फायदा आहे. फक्त बीजेपीचे काय चपला धुवासाठी बसलेले नेते आहेत का? आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.